पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव राजनांदगाव. आम्ही राजनांदगावाला आलो. राजनांदगावी सुमारे 2 वर्ष आम्ही होतो. हा 2 वर्षांचा काळ टिळकांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा काळ होता. कारण राजनांदगाव सोडल्यानंतर पुढे ताबडतोब मुंबईला जाऊन त्यांनी बाप्तिस्मा घेतला. राजनांदगावाला गेल्यावर त्यांनी 5-6 महिने लिहिलेल्या त्यांच्या काही लिखाणाचा मी माझ्या स्मृतिचित्रांच्या या भागामध्ये उपयोग केला असल्यामुळे त्यावेळेला टिळकांना माझ्याबद्दल काय वाटत असे हेही या 2-3 प्रकरणात त्यांच्या शब्दामध्ये दिसून येईल. 1894 साली म्हणजे राजनांदगावाला पोचल्यानंतर त्यांना डायरी लिहिण्याचा नाद लागला. पूर्वी ते डायरी ठेवीत असत, पण तिच्यामध्ये रोजच्या रोज काही लिहित नसत. कधीतरी वर्ष 6 महिन्यांनी लिहित. पण 1894 साली राजनांदगावी जी डायरी त्यांनी लिहिली आहे ती मात्र बघण्यासारखी आहे. अगदी आरंभी या सालचे हेतू म्हणून एक पान आहे. वरती सिद्धीस नेणारा परमेश्वर आहे असं वाक्य आहे. खालचा मजकूर असा आहे. 1. सुटली बिचारी खाटकाच्या हातून. 2. यशवंतरावांचे चरित्र. 3. येशू ख्रिस्ताचे चरित्र. 4. मेघदूत नाटक. 5. लहान मुलांकरता 100 गोष्टी ही पुस्तके लिहावी. 2. एंट्रन्सच्या परीक्षेला जावं. 3. इथला छापखाना आपल्या ताब्यात घ्यावा. 4. फाल्गुनामध्ये वणी म्हणजे कोकणात जाऊन यावं. 5. निदान 500 रुपये तरी शिल्लक टाकावे. 6. प्रथमतः औषधांची चांगली योजना करावी. 7. इथे बिगाऱ्यांवर जुलूम होत आहे त्याची दाद सरकारामध्ये लावावी. येतपर्यंत त्याचा मजकूर अगदी पानाच्या शेवटपर्यंत आहे. दुसऱ्या दिवसापासून अगदी बारीक अक्षरांची डायरी लिहिली. पहाटे 5 वाजता उठलो वगैरे पासून सुरुवात करून रोज काय काय घडलं अगदी इत्थंभूत लिहिलेलं आहे. काही काही ठिकाणी अक्षर इतकं बारीक आहे की मॅग्निफाईंग ग्लासनीच वाचावं लागतं. जानेवारी, फेब्रुवारी, पुढे जुलै, ऑगस्ट या 3-3.5 महिन्याचीच डायरी ठेवली. पण ती ऐकल्यानंतर कित्येक गोष्टीची जी मला सुसंगती लावता येत नव्हती ती आता लावता आली. राजनांदगावी जाण्याचा हा दुसरा प्रसंग होता. पहिल्या वेळेला बलराम प्रेसमध्ये काम होतं आणि आता मास्तरचं होतं. तारीख 1 मे 1894च्या डायरीत कामाविषयी असा मजकूर आढळतो की क्लार्क ऑफ कोर्ट आणि हेड क्लार्क इतकंच नाही तर सर्व कचेऱ्यांचा इंग्लिश क्लार्क मी एकटाच बनलेलो आहे. पुढे 1898 साली प्रसिद्ध केलेल्या एका विद्यार्थ्याची साक्ष या पुस्तकामध्ये टिळक म्हणतात की राजनांदगावाला मी शिक्षकाचं आणि सर कारकुनाचं अशी 2 कामं केली आणि शेवटच्या हुद्द्यामध्ये नाझरच्याही कामांचा समावेश झालेला होता. ही कामं असली तरी शाळेचा त्यांचा शेवटपर्यंत काहीतरी संबंध असावा असं त्यांच्या डायरीवरून दिसतं. एकदा तर कोणत्याशा इन्स्पेक्टरनी शाळा तपासून व्हिजिटर्स बुक मध्ये लिहिलेल्या इंग्रजी शेऱ्यात खूप चुका केल्या होत्या आणि त्या टिळकांनी इन्स्पेक्टर साहेबांना दाखवून त्यांच्याशी तंटा केला. तारीख 5 फेब्रुवारीच्या पानावर अशी माहिती सापडते की 4:45 ते 5 शाळा अयोध्यानाथ हेडमास्तर यांच्याशी बोलत होतो. 5च्या सुमाराला शाळेचा चपराशी नोहर आला. हेडमास्तराने त्याची बायको काल रात्रीपासून या वेळेपर्यंत प्रसव वेदनांनी व्याकुळ होऊन पडली, सुटका होत नाहीये वगैरे हकीकत सांगितली. नोहरची प्राप्ती दरमहा 5 रुपये. याची दया कुणाला येणार नाही. मग मला कचेरीचं विस्मरण झालं. मिल्टनच्या घरी गेलो. तो घरी नव्हता. बाहेर एक पोलीस होता. त्याला मिल्टनच्या बायकोशी बोलण्याची इच्छा आहे असा निरोप सांगितला. कारण ही बाई मिडवाईफ आहे. हिला फी द्यायला मी तयार झालो. ती फुकट यायला तयार झाली. शारंगपाणी यांनी तांगा दिला. सारांश, हिच्या परोपकारी आणि दयाळूपणाने आणि ईश्वराच्या कृपेने नोहरची बायको सुखरूप प्रसूत झाली आणि मी 7:30 वाजता घरी आलो. हा डायरीतला मजकूर. वरील वर्णनावरून आणि त्याच डायरीत जागोजागी शाळेचा उल्लेख येत असल्यामुळे असं वाटतं की राजेसाहेबांकडे टिळकांना जरी काम असलं तरी शाळेचंही काम असावं. नागपूर सोडताना मी माहेरी जावं अशी टिळकांनी एक सूचना आणली होती. पण तिला बहुमत न मिळाल्यामुळे ती नापास होऊन मी राजनांदगावाला त्यांच्याबरोबर गेले.
माझी पहिली 3 बाळंतपणं जलालपुराला झाली. 2 आत्याबाईंकडे आणि दत्तूच्या वेळचं भावाकडे. आता मात्र हे बाळंतपण सासरी होण्याचा योग आला. माझ्या सासूबाई मी काही पाहिल्या नव्हत्या, पण त्या जिवंत असत्या तर मला सासूरवास झाला नसता, हे नक्की. पण राजनांदगावाला मला एक सासू उभी राहिली आणि तिने सासूरवास सुद्धा खूप केला. राजनांदगावाला आम्ही ज्या घरामध्ये राहत होतो, त्याच घरामध्ये आणखी एक बिराड होतं. त्या बिराडकरूची म्हातारी आई होती. तिला टिळक आई म्हणत आणि तसाच मानही देत. घरामध्ये घरवाल्याचे बंधू गोविंदराव आणि त्यांची बायको आनंदीबाई या सुद्धा राहत असत आणि घर मालक राजनांदगावाला नसत. तर गोविंदरावांनी आणि टिळकांच्या मानलेल्या आईनी एक बाई कामाला ठेवली होती. ही बाई दोघांचंही काम करी, निदान तसं भासवी तरी, कारण सगळा वेळ ती म्हातारीच्या तैनातीत असे. पगार मात्र दोघा मिळून द्यायचा. टिळकांच्या मागे लागून तिने हीच बाई 4 रुपये पगारावर दत्तूला सांभाळण्यासाठी ठेवली. म्हणजे आमच्या तिघांच्या पगारावर बाईला राबवायला म्हातारीला फावलं. म्हातारी आणि गोविंदराव यांच्याकडनं मिळणारे 3 रुपये, आमच्याकडून मिळणारे 4 रुपये, असा 7 रुपये पगार तिला मिळायला लागला आणि तो सुद्धा म्हातारीच्या कृपेने. तेव्हा ती सुद्धा तिच्या उपकाराच्या ओझ्याखाली वाकलेली होती. आणि अहो, गोविंदरावांची बायको आनंदीबाई हिला ह्या काकू सुनेप्रमाणे वागवीत असत. तसंच त्या मलाही वागवायला लागल्या. पण मी काय आनंदीबाईंप्रमाणे गरीब होते थोडीच, त्यामुळे काकूंचं काही चालू देईना. तेव्हा काकूनी टिळकांच्या कानी लागून त्यांच्या आणि माझ्यामध्ये वितुष्ट पाडायला सुरुवात केली. आम्ही इथे आलो तेव्हा माडीवर एक खोली आणि अंगणामध्ये झोपडी वजा दुसरी खोली एवढीच जागा आम्हाला देऊन टाकली. पण त्याच वेळेला टिळकांनी बोली सोडवून घेतली होती की म्हातारीच्या ताब्यातली काही जागा पुढे आम्हाला लागेल तेव्हा द्यायची, आणि ते त्यावेळेला तिने कबूलही केलं होतं. अंगणामध्ये बिनरहाटाची विहीर होती आणि तिचं पाणी आम्ही सगळेच वापरीत होतो. ही विहीर होती जमिनी सरशी. तर म्हातारीने काही दिवस झोपडी घ्यावी आणि तिचं घर आम्हाला द्यावं अशी मूळ समजूत होती. माझे बाळणपणाचे दिवस अगदी जवळ आले. म्हातारी काही झोपडीत जाईना. ती म्हणे बाळणपणाला अजून अवकाश आहे. भाद्रपदाचा महिना. झोपडीमध्ये ओल फार यायला लागली. शेवटी सर्व मंडळी जमली असताना मी गोविंदरावांना म्हटलं, काका, मला ना जागा पाहिजे. माझा आशय समजून टिळक म्हणाले, तू माहेरी जा बघू. मला माहेरी जायचं नाहीये. तू फारच हट्टी बायको आहेस, नाही तर मर इथेच. हो हो, मी इथेच मरेन, पण माहेरी जाणार नाही. मला ती जागा द्या. यावर टिळकांनी आपल्या आईकडे वळून म्हटलं, काकू, द्या हो तिला जागा. पण ते घर स्वच्छ नसेल. मला त्याच्या जमिनी भिंती सारवून पाहिजेत, काकू म्हणाल्या. मी म्हणाले, अहो, एखादी बाई लावा आणि जमीन आणि भिंती सारवून घ्या. मला नाही त्या बाईच्या हातचं आवडणार. मग त्यावर आनंदीबाई म्हणाल्या, मी देते भिंती आणि जमिनी सारवून. पण इतक्यात कशाला? मला सगळं काही समजतंय. मी तुम्हा सर्वांपेक्षा मोठी आहे. तुम्ही मोठ्या असा किंवा लहान असा, मला आजच्या आज जागा पाहिजे, असं मी म्हटलं. अहो, थोडंफार तरी वडील माणसांचं ऐकावं, असा टिळकाने मला टोला दिला. मी म्हणाले, मी कुणाचंही ऐकणार नाहीये. आनंदीबाई, तुम्ही जा माझ्या झोपडीत आणि तुमचं घर द्या मला राहायला. तुमच्याच नवऱ्याने आम्हाला जागा देण्याचं कबूल केलंय. मग मात्र गोविंदरावांनी हुकूम करण्याच्या स्वराने म्हातारीला सांगितलं की तुम्ही आजच्या आज झोपडीत राहायला जा आणि टिळकांना तुमची जागा द्या. मग आनंदीबाईंनी झोपडीतली सर्व जागा उभी आडवी सारवून दिली. त्यांनी कामदारणीच्या मदतीने दोन्ही घरांच्या सामानाची ने-आण केली. मीही करवेल तेवढी धावपळ केली. म्हातारी मात्र टिवल्या बोल्या करीत बसली होती. म्हातारीच्या घरामध्ये उंदीर घुशींनी पुष्कळ बिळं पाडून ठेवली होती. सगळी आम्हाला बुजवून घ्यावी लागली. टिळक कामाला गेले. ते गेल्यावर म्हातारी मोलकरणीला आमच्या कामाला काही हात लावू देईना. तेव्हा आनंदीबाई आणि मी, आम्ही दोघींनीच बहुतेक काम केलं. आनंदीबाई मला सहाय्य करीत होत्या, हे सुद्धा म्हातारीला खपेना. हिच्यामुळे आनंदी बिघडली, अशी तिची सारखी बडबड चालली होती. संध्याकाळी गोविंदराव आणि टिळक घरी आले तर त्यांच्याजवळ आम्हा दोघींबद्दल म्हातारीने खूपच कागाळ्या केल्या. टिळकांनी एक नाटक लिहिलं होतं. ते बसवायला ते शाळेमध्ये का वाड्यामध्ये गेले होते. दत्तूला खूप ताप आला होता. तो आनंदीबाई जवळ त्या रात्री निजला. पहाटे 3-4 च्या सुमाराला
आनंदीबाईंनी त्याला तापातच कडेवर माझ्याकडे आणलं आणि त्याचा भाऊ त्याला दाखवला. दत्तू मात्र बाई बाई करून रडायला लागला. गोविंदरावने दत्तूला घेतलं. तिथे भंग्यांच्या सुईणी असत. मी म्हटलं, मला तसली सुईण नको. तेव्हा मग माझं बाळणपण काकूनीच केलं आणि मग आनंदीबाई आल्या. मी आधीपासूनच म्हणत होते की हे आणा ते आणा, पण काकू म्हणत अजून पुष्कळ अवकाश आहे आणि त्यांचं ऐकून टिळक सुद्धा माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करीत आणि त्यामुळे त्या रात्री घरामध्ये दिव्याचं तेल सुद्धा नव्हतं आणि माझ्या काळजीच्या तेवढ्या काकूच फक्त घरात होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी टिळक आले नाटकाहून. दुसरा मुलगा पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी जलालपुराला तार करून आत्याबाईंना मुलगा झाल्याचं कळवलं आणि तिकडे बाळंतिणीला 3 दिवस काही खायला देत नाहीत आणि मुलाच्या पोटावर 100 चोचे मारतात. पण ह्या चाली विरुद्ध मी बंड पुकारलं. आनंदीबाई जवळून 2 पोळ्या घेतल्या आणि गपचूप त्या खाल्ल्या. पोळ्या ताकभात होऊन मी ताकभात खाल्ला अशी बातमी टिळकांच्या कानी गेली. टिळक माझ्यावर खूप संतापले. मी काही कमी नव्हते. मी खाट्यावर बसून त्यांच्याशी खूप भांडले. ताबडतोब माझ्यावर एक काव्य तयार झालं. ते मला अजिबात आवडलं नाही. पण काव्याच्या दृष्टीने चांगलं झालं होतं. आणि मग नंतर मला वाटतं टिळकाने ते फाडून टाकलं असावं. तिसऱ्या दिवशी लक्ष्मीबाई खरे आल्या आणि मग त्यांनी मात्र मला खूपच सहाय्य केलं. दत्तूचा ताप आता गेला होता. तो हिंडा खेळायला लागला. एक दिवस टिळक माडीवर लिहित बसले होते. आमच्या तोंड मानल्या सासूबाई म्हणजे टिळकांच्या आई, काकू विहिरीजवळ उभ्या होत्या. पण दत्तू खेळता खेळता विहिरीकडे चालला तरी काही बोलल्या नाहीत आणि त्याला उचलून बाजूला पण घेतलं नाही. गोविंदरावांनी हे बघून धावत येऊन त्याला उचललं आणि त्या दिवसापासून टिळकांचा आपल्या मानलेल्या आईवरचा विश्वास पूर्ण उडाला. ही आई मोलकरणीसाठी आपल्याकडून दत्तूला सांभाळायला म्हणून 4 रुपये उपटते, मोलकरणीचा काही उपयोग होत नाही, हे आत्ता प्रथमच त्यांच्या ध्यानामध्ये आलं. लवकरच आत्याबाई आल्या. आत्याबाईंचं आणि टिळकांचं काय नेहमीच खडाष्टक. ती आल्यावर टिळकांचा घरात पाय ठरेन असा झाला. माझी मात्र अडकीत त्यात सापडलेल्या सुपारीसारखी स्थिती झाली. आत्याबाईंची घरामध्ये सारखी कुरबुर चालायची. टिळकांना काही आणायला तिने सांगितलं की टिळक बाहेर जात आणि तिकडेच जेवून येत. घरी आल्यावर आत्याबाई हटकून त्यांना काहीतरी बोले. ती बोलली की त्यांनी माडीवर एखादं सुंदरचं काव्य तिच्यावर रचून ते मोठमोठ्याने म्हणायला सुरुवात करावी. दोघंही एकमेकांना खूप कंटाळली. इतकी की एक दिवस टिळक संन्यास घ्यायला निघून गेले. आम्हाला काही तसं सांगितलं नाही त्यांनी, पण भिकूताईला मात्र आपण संन्यास घ्यायला जात असल्याचं पत्र लिहून कळवलं. माझ्या माहेरी प्रत्येक जण घाबरून गेलं. जो तो नवस करायला लागला. कोणी सत्यनारायण, तो कोणी 16 सोमवार, कोणी म्हणत ज्ञानदेव, सोपानदेव वगैरेच्या बापासारखे परत येतील. पण मग ह्यांना झालेल्या मुलांची काय व्यवस्था करायची? माहेरी उडालेल्या गोंधळाची आम्हाला काही दाद नव्हती. तिकडून जेव्हा पत्र यायला लागली तेव्हा ही भानगड आमच्या ध्यानात आली. 8 दिवस झाले. टिळक परत आले. त्यांच्या गैरहजेरीत आलेली पत्र मी त्यांच्या पुढे टाकली. हे खरं आहे का? हो हो खरं आहे खरं आहे. पण तुझ्या परवानगी वाचून मला संन्यास देत नाहीत म्हणून मी परत आलो. टिळक आल्यावर 2 दिवसांनी धाकट्याला आकडीचा रोग झाला. खोली कोंदट, हवा खेळती नाही, जमीन ओलसर. तेव्हा आता हे घर बदला असं डॉक्टरांनी सांगितलं. आम्ही घर बदललं, पण इथे आल्यावर दुसऱ्याच दिवशी मुलगा वारला. माझ्या मांडीवरच त्याला मृत्यू आला. मी चटकन बाजूला झाले आणि नंतर आत्याबाईला हाका मारल्या. म्हटलं, अहो बाळ कसं तरी करतोय. आत्याबाईंनी धावाधाव केली, पण तिचा उपयोग काही झाला नाही. कारण तो गेल्यावर मी तिला धावाधाव करायला लावलं. नाहीतर तिने सगळ्या विटाळ चंडाळाच्या भानगडी उपस्थित केल्या असत्या आणि टिळकांचं आणि तिचं त्यावरून पुन्हा कडाक्याचं भांडण झालं असतं. ते सारं टाळण्यासाठी मी दूर बसून तो जिवंत असल्याचा बहाणा थोडा वेळ केला. मुलाचं नाव महादेव ठेवलं होतं. महादेव भाऊजी पोटी आले अशा समजुतीने हे नाव ठेवलं होतं. निदान तो दिसण्यात तरी भाऊजींसारखा होता. महादेवाच्या मृत्यूनंतर तर टिळकांची आणि आत्याबाईंची अधिकच कुरबुर सुरू झाली. ती टिळकांना म्हणे की तुमच्या नाचरेपणामुळे सोन्यासारखं मूल गेलं आणि त्यावर ते म्हणत तुमच्या मूर्खपणाच्या गावंढळ समजुतीमुळे मूल गेलं.
अशाच एका भांडणानंतर रागाच्या सपाट्यात आत्याबाईंनी जलालपुराला जायचं ठरवलं. आम्ही दोघं तिला पोचवायला स्टेशनवर गेलो होतो. सकाळपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं. तेव्हा गाडीत बसल्यावर टिळकांनी खजूर आणि पेढे आणून तिच्या हातात दिले. अहो, पण गाडी सुरू होताच तिने ते खाण्याचे पदार्थ गाडीतून आमच्याकडे फेकून दिले. तिचा संताप झाला होता आणि दत्तूला सोडून जायचं म्हणून फार वाईट पण वाटलं होतं. आत्याबाई गेल्यानंतर मात्र घरामध्ये शांतता झाली. टिळक आपल्या डायरीत लिहितात, काकू म्हणजे लुच्च्यांची राणी त्यांचा शेजार सुटला. सासूबाई गेल्या तेव्हापासून घरामध्ये चांगली शांती दिसते. काकू म्हणजे माझ्या मावस सासूबाई, सासूबाई म्हणजे आत्याबाई. त्या गेल्यावर बाह्यातकारी शांती दिसली तरी टिळकांच्या मनात मात्र शांती नसली पाहिजे असं मला वाटत होतं. आप्पासाहेबांकडे संस्कृत वाचन, विचार, वादविवाद यांना खूप वाव होता. पण इथे आल्यापासून ते नाहीसं झालं. भोवतालची मंडळी बहुतेक स्थानिक राजकारणात आणि उलाढालीत गुंतलेली, तर आपण काहीतरी देशसेवा करावी अशी टिळकांना तळमळ लागली होती. तारीख 3 जानेवारीच्या डायरीमध्ये ते लिहितात की इथे सर्व बाजार 5-7 वर्षात करून टाकून देशसेवेला मोकळं होणं आहे. राजनांदगावाला मजुरांबरोबर होणारा जुलूम नाहीसा करण्यासाठी त्यांनी जीवापाड मेहनत घेतली. पण त्याही वेळी वरिष्ठांची खप्पामर्जी होण्याचाही संभव होता. पण त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. उच्च वातावरणात वावर नसलेल्या व्यवहारी माणसांनी त्यांना वेड्यातही काढलं. त्यांच्याबद्दल टिळक 6 जानेवारीच्या डायरीत म्हणतात की डॉक्टर म्हणत होते की तुम्हाला इथले लोक पागल म्हणतात. बरोबरच आहे. जिथे हलकट, पाजी, बदमाश लोक जमले आहेत तिथे मी पागलच ठरलो पाहिजे. आजपर्यंतच्या माझ्या अनुभवावरून कुठेही हांजी, तोंडपुजेपणा, लाचकाऊपणा या गुणाला जो मान आहे तो दुसऱ्या कशाला नाही. अन्नगंधाला लुब्ध होऊन खेटर खाणारं कुत्र आणि आम्ही सारखेच आहोत. प्राप्ती असो वा नसो, नुसत्या द्रव्याच्या वासालाच जिभा काढून लाथा खात बसलेले हजारो लोक आहेत. आता वर दर्शवलेल्या विचारांवरून टिळकांची मनस्थिती त्यावेळी कशी होती ते दिसून येतं. त्यांचं वाचनही सपाटून चाललं होतं आणि पुष्कळ पुस्तकं पाठ करण्याचा त्यांनी सपाटा लावला होता. लेटर रायटर पाठ करीत आहे, सिसरो पाठ करीत आहे वगैरे वाक्य अधूनमधून त्याच्या डायरीत आढळून येतात. बायबल आणि बाबा पदमजी या ख्रिस्ती पंडितांनी लिहिलेली पुस्तकं टिळकांच्या वाचनामध्ये खूप आली. शिवाय मनाला पटेल तेच करायचं हा एक त्यांचा पहिल्यापासून मोठा बाणा आणि त्यामुळे त्या काळात अगदीच विलक्षण दिसणाऱ्या गोष्टी ते करीत असत. क्रमशः